नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करून ठेवा। एकदा सबस्क्राईब केला की पुन्हा पुन्हा तुम्हाला करण्याची गरज नाही व तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन येईल व तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील। तर मित्रांनो, आजचा आपला मुद्दा आहे नाना पटोले नेमके कोणाच्या बाजूचे, काँग्रेसचे की भाजपाचे। तर मित्रांनो, काल जी प्रेस कॉन्फरन्समध्ये नाना पटोले यांनी वक्तव्य केले आहे ते तुम्हाला माहितीच असेल। त्यांनी असे म्हटले आहे की तर बाळासाहेब यांनी काँग्रेसला जो 2 जागेचा पाठिंबा दिला आहे, एक ते कोल्हापूरची जागा व दुसरी आहे नागपूरची जागा, तो आम्ही त्यांना मागितला नव्हता असे त्यांनी म्हटले आहे। व दुसरीकडे असेही म्हटले आहे की त्यांना नागपूरला पाठिंबा देण्याचे कारण काय, त्यांना असे वाटते आहे की देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना असे सांगितले आहे की नागपूरच्या जागेवरती काँग्रेसला तुम्ही पाठिंबा द्या, असं ते त्यांचे मत आहे। की मित्रांनो, ह्यावरून एक गोष्ट लक्षात येते की त्यांना काँग्रेसची जागा निवडून येते याबद्दल त्यांना दुःख कशाचे आहे की भाजपची जागा पडेल याचे त्यांना दुःख फार झालेलं आहे, या वक्तव्यावरून असं दिसते आहे। उलट तुम्ही 7 जागेवर बाळासाहेब आंबेडकरांनी जो मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र देऊन सांगितलं होतं की आम्ही 7 जागेवरती काँग्रेसला पाठिंबा देणार आहे, तर याचा मित्रांनो सरळ दिसते की काँग्रेसला 7 जागेवरती पाठिंबा मिळाला आहे, म्हणजे 7 जागेचा त्यांना विजयीचा या जागेवरती ते विजयी झाल्यासारखे आहेत। पण त्यांना याचे दुःख आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी 2 जागेवर पाठिंबा दिला व नागपूरची जागा भाजपची पडणार आहे, याचे दुःख नानासाहेब पटोले यांना आहे। तर यावरून एक शंका निर्माण होते की हे भाजपमधून आलेले नाना पटोले व आणि किती कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत की त्यांच्यामुळेच बाळासाहेब आंबेडकर यांना व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला सामील करून न घेण्याचे कट कारस्थान बहुतेक हेच रचत असावे। त्यांना शक्यतो असं वाटते की त्यांना काँग्रेस हे महाराष्ट्रातून हद्दपार करायचे आहे, त्यामुळेच त्यांना काँग्रेसला संपूर्ण कारस्थान नाना पटोले व त्यांचे सहकारी भाजप प्रणित करत असावे, अशी एक शंका निर्माण होत आहे। तर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बाळासाहेब आंबेडकरांवर सतत दोष देऊन त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांनाच बदनाम करण्याचे कट कारस्थान हे जे भाजप प्रणित कार्यकर्ते काँग्रेसचे करत आहेत, त्यांना आपण वेळीच ओळखले पाहिजे। व बाळासाहेब आंबेडकर हे सतत ही भूमिका मांडत आहेत की आम्ही महाविकास आघाडीमध्ये येऊ इच्छितो, पण त्यांना महाविकास आघाडीपासून दूर कसे ठेवता येईल याची भूमिका हे नाना पटोले व त्यांचे सहकारी करत आहेत। तर त्यांना आपण त्यांची योग्य ते वेळी योग्य तो निर्णय बाळासाहेब आंबेडकर घेतील, पण आपण ही गोष्ट लक्षात ठेवून पुढची वाटचाल करावी। व काँग्रेसचे नेते अद्यापही काही त्या पत्राला उत्तर दिले नाही। त्यांनी उलट बाळासाहेब आंबेडकर पाठिंबा दिला आहे म्हटल्यावर बाकोल्यामध्ये बिनशर्त पाठिंबा द्यायला पाहिजे होता, कारण ते आंबेडकरांचे नातू आहेत, ही तर गोष्ट मोठीच आहे, पण त्यांना तेही करता येत नाही। उलट त्यांच्यावर दोष देऊन त्यांना लांब कसे ठेवता येईल हे या भाजपप्रणित नेते व नाना पटोले सतत त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांना दूर कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करत आहेत।